वेलकम टू माय चॅनल लीगल अवेअरनेस. 7-12 उतार्यावरून नाव बेकायदेशीरपणे कमी झाले असेल तर तहसील कार्यालय आणि त्यानंतरच्या प्रक्रियेसाठी ही सविस्तर माहिती. काय करावे? तहसील कार्यालयातील अभिलेख कक्षात रेकॉर्ड रूम जाऊन संबंधित फेरफार क्रमांकाचा म्युटेशन नंबर, उतारा आणि त्यासोबत जोडलेल्या कागदपत्रांची प्रमाणित प्रत सर्टिफाईड कॉपी मागा. तपासा. नाव काढण्यासाठी कोणाची सही वापरली? कोणता पुरावा, उदाहरणार्थ खोटे संमतीपत्र किंवा मृत्यू दाखला जोडला, हे तपासा. जर नाव नजरचुकीने किंवा टंकलेखन दोषामुळे गेले असेल तर तहसीलदार स्तरावर ते दुरुस्त होऊ शकते. अर्ज. महाराष्ट्र जमीन महसूल संहिता 1966च्या कलम 155 नुसार 7-12 वरील चुकीची नोंद दुरुस्त करण्याबाबत असा अर्ज करा. सोबत काय जोडावे? जुना 7-12 ज्यावर नाव होते, नवीन 7-12 आणि फेरफार उतारा. जर कोणी फसवणूक करून किंवा अधिकाराचा गैरवापर करून नाव कमी केले असेल तर तहसीलदार ती नोंद रद्द करू शकत नाहीत. त्यासाठी तुम्हाला अपील करावे लागेल. कुठे जायचे? उपविभागीय अधिकारी SDO कार्यालयात. कलम महाराष्ट्र जमीन महसूल संहिता कलम 247 नुसार अपील दाखल करा. मुदत नाव कमी झाल्याचे समजल्यापासून साधारणपणे 7 दिवसांच्या आत हे अपील करणे फायदेशीर ठरते. जर तुमचे नाव काढण्यासाठी कोणाची खोटी सही, बनावट अंगठा किंवा खोटा मृत्यू दाखला वापरला असेल तर पोलीस स्टेशन. संबंधित व्यक्तीविरुद्ध फसवणूक, फ्रॉड/फॉर्जरी केल्याप्रकरणी पोलिसात तक्रार FIR द्या. फायदा: पोलीस तपासात जर फसवणूक सिद्ध झाली तर महसूल न्यायालयात तुमची केस अधिक मजबूत होते. जर मालकी हक्काचा मोठा पेच असेल तर महसूल अधिकारी निर्णय देऊ शकत नाहीत. अशावेळी तुम्हाला दिवाणी न्यायालयात डिक्लरेशन सूट, मालकी हक्क जाहीर करणे दाखल करावा लागेल. हे प्रकरण कायदेशीर तांत्रिक बाबींचे असल्याने एका चांगल्या दिवाणी वकिलाचा, सिव्हिल लॉयर सल्ला नक्की घ्या.